युगंधर. लेखक श्री शिवाजी सावंत. पात्र श्रीकृष्ण. मलाही आज बोललंच पाहिजे. असं चमकू नका. शिष्टाई करणारा, पट्टीचं संभाषण चतुर म्हणून तुम्ही मला चांगलंच जाणता. पण मी कसलीही शिष्टाई आज करणार नाही. कसलंही चतुर समर्थन मी मुळीच देणार नाही. मग मी बोलणार आहे तरी का, कसं आणि कशासाठी? माझी गीता युगानुयुग तुम्ही ऐकलीत. वर्षानुवर्ष माझी उद्धव गीता अभ्यासलीत. माझ्या जीवनाची म्हणून एक कृष्णगीता आहे. ती मला कुणाला तरी सांगायची आहे. कुणाला तरी का, सर्वांनाच कधीतरी सांगायची आहे. हे मात्र कुणीच ध्यानी घेतलेलं नाही. तू नव्हतास, मी नव्हतो असा काळ कधी झाला नाही, पुढे कधी होणार नाही, असं मी माझ्या प्रिय सखा अर्जुनाला गीतेत म्हणालो. आज मी पुन्हा सांगतो, ते मी केवळ एकट्या अर्जुनाला नाही म्हणालो. जीव म्हणून जगणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला व तेही सर्व काळासाठी म्हणालो. तत्वरूपानं, विचाररूपानं प्रत्येक जीवात मी अंशरूपानं नांदतो आहे, तेही सर्व काळासाठी. आजचा तुमचा व माझाही काळ विज्ञानाचा आहे. नुसत्या ज्ञानाचा नाही, भौतिकाच्या विशेष ज्ञानाचा आहे. विज्ञान आज म्हणतंय काळ अखंड आहे, त्याला आदिही नाही व अंतही नाही. आणि मी तर गीतेत स्पष्ट व तेही केव्हाच म्हणालो, मीच काळ आहे. स्पष्टच नाही काय? तुमच्याशी मन मोकळं बोलण्याचा मला जसा काल अधिकार होता, तसंच तो आजही आहे, उद्याही राहील. थोडा शांत विचार करून बघा, हे नक्कीच पटेल. तर अखंड काळाबरोबर अविरतपणे भोवतीचं जड व चैतन्यमय जीवन सतत बदलत आहे. तरंगवाद हाच त्याचा स्थायी भाव आहे. हा तरंगवाद म्हणजे तरी काय? तर मानवांसह सर्व जीवसृष्टी, आचार विचार यांचं कधी कधी अत्युच्च शिखर गाठते, तर कधी कधी ती पार रसातळापर्यंतही जाऊन पोहोचते. मात्र वजनरहित ऊर्जेनं व्यापलेलं हे चैतन्यमय जीवन अनंत आहे, असीम आहे, अखंड व चिरंतन आहे. ते वाढ व विकास हीच त्याची लक्षणं आहेत. म्हणूनच बदलत्या जीवनाबरोबर ते सर्व दूर समजून घेण्याची भाषाही आज बदलणार नाही काय? गीतेतील 10व्या अध्यायात मी नाना परींनी, विविध दाखल्यांनी माझ्यातील श्रीकृष्ण म्हणजे कोण ते स्पष्ट मांडलं आहे. तो समजून घेण्याची भाषाही आज बदलणार नाही का? तर त्या बदललेल्या भाषेतच तुमच्याशी आज मी बोलणार आहे. पण नेमक्या कोणत्या नात्यानं आज मी हे तुमच्याशी बोलतो आहे? बालवयातच नाना नावांच्या, नानाविध रूपांच्या असुरांना, राक्षसांना लीलया वधणारा लीला पुरुष म्हणून, अक्षम्य वाटावी अशी स्नानमग्न गोपींची वस्त्र चोरणारा नटखट चोरटा म्हणून, प्रथम गोपांचा आणि पुढे यादवांचा प्रमुख झालेला योद्धा म्हणून, ज्याच्या पित्याच्या घरी दह्या दुधाचे डेरेच डेरे असताना त्यांची चोरी करणारा खट्याळ चोरटा म्हणून, अवतार या गोंडस उपाधीची झूल पांघरणारा किमयागार म्हणून, द्रौपदीला नेमक्या क्षणी लज्जा रक्षणासाठी वस्त्र पुरवणारा किमयागार म्हणून, की महाकाव्य महाभारताचा एकमेव कणा म्हणून, की 18 अक्षोहिणी बलदंड योद्ध्यांचा रोमहर्षण, प्राणांतक, अनावश्यक समरखेळ मांडणारा लहरी खेळगडी म्हणून, त्याचा एकमेव नायक म्हणून मी हे बोलतोय. यासाठीच आज हे मी स्पष्ट आणि मनमोकळेपणानं बोलताना माझा एक आक्षेप आहे. मला असं मानूनच तर सर्वांनी आजवर स्वतःपासून कितीतरी योजनं मला दूर दूर ठेवलं. कटाक्षानं आणि चतुर कौशल्यानं देव्हाऱ्यात केवळ पूजून चालवावा असा नुसता देव करून ठेवलाय तुम्ही सर्वांनी माझा.
मी विष्णूचा अंश आहे हे एका पायावर मान्य करायला तुम्ही आनंदानं लगेच तयार होता. आजही आहात, उद्याही असाल. शेकडो वर्ष मी आवर्जून सांगत आलो, मी अंश रूपानं तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे. ते मात्र आकलून घ्यायला तुमची मुळीच तयारी नाही. खरं सांगा, मी हे तुमच्याशी बोलतोय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःशीच बोलत नाही काय? मला कृपा करून तुमच्यापासून दूर देव्हाऱ्यातील वासुदेव मानू नका. तुमच्या मनाच्या देव्हाऱ्यातील अच्युतच तुमच्याशी बोलतोय असं माना. फार फार वर्ष झाली आपला संवाद होऊन, सुमारे 5,000हूनही अधिक वर्ष. आता मनसोक्त मनमोकळं बोललं तर पाहिजेच. बोलायला मी तयार आहे आणि तुम्हीही ऐकायला उत्सुकच आहात. माझा संपूर्ण जीवनपट थरारक घटनांनी कसा तुडुंब भरलेला आहे. फांदी फांदीवर हिरवे, गुलाबी, कच्चे, पक्के फळांचे घोसच घोस लहरलेले असावेत अशा डेरेदार औदुंबर वृक्षासारखं होतं माझं जीवन. अश्वत्थासारखं नव्हे, औदुंबरासारखंच. शब्दशः शेकडो हजारो स्त्री पुरुष व्यक्तिरेखा या वृक्षाभोवती फेर धरून गेल्या. किती फांद्या, त्यावर लहरलेलं घटनांचे किती किती अगणित घोस. माझ्या जीवनगाथेची वाटचालही तशी सुखासुखी व सरळ झालेली नाही. अनेक प्रज्ञावंत ऋषीमुनींनी माझी ही जीवनगाथा स्वतःला भावेल, रुचेल तसलं अंगडं टोपडं चढवून मनसोक्त सजवली, मढवली. गेली सुमारे 5,000 वर्ष अनेक पुटं चढलीत माझ्या जीवनपटावर. मी आज ठरवले, माझ्या खऱ्या अस्तित्वावर चढलेली, भावुकतेनं नकळत चढविलेली ही सर्व पुटं निर्धारानं शक्य तेवढी खरवडून काढायची. परखड भाषेत केवळ खरं तेच बोलायचं ही तर माझी जन्मजात खोडच आहे. त्यासाठी मुळाचा शोध घेणारे प्रश्न प्रथम तुम्हाला व स्वतःलाही विचारायचे. मग पटतील अशी त्यांची तर्कशुद्ध निर्दोष उत्तरं शोधायची. माझी गीता म्हणजे तरी दुसरं तिसरं काय आहे? कठीणात कठीण प्रश्न आणि सोप्यात सोपी रसाळ उत्तरच नाहीत काय ती? हजारो वर्ष मी सर्वांच्याच नानाविध प्रश्नांना नाना प्रकारची केवळ उत्तरच देत आलो. ती पटली म्हणून तर तुम्ही मला अभिजात श्रेष्ठ तत्वज्ञ मानलत, एक अतुल दार्शनिक मानलत. ते ठीकही आहे, पण या तत्वज्ञाचा अगदी सहज कुणालाही न कळेलसा तुम्ही चक्क अवतारी ईश्वर करून टाकलात. त्या तत्वज्ञपणाचा अधिकारी म्हणून मी आज केवळ एक प्रश्न विचारतो आहे, अगदी सर्वांसाठी. मिळेल काय मला याचं समर्पक असं उत्तर? आज तरी काय करून ठेवलंय गेल्या हजारो वर्षात माझ्या जीवनचरित्राचं सर्वांनी, माझ्या निस्सीम भक्तांनी तसंच कडव्या विरोधकांनीही कुठून कुठवर आणून ठेवलंय मला. भाबड्या भक्तांनी त्यांच्या सोयीनं माझा देव केला, तर विरोधकांनी कृष्ण कारस्थानी, कपटी अशी निवडक उपाधी मला देऊन हात झटकले. मला कुटील कारस्थानी ठरविलं. यासाठीच माझ्या जीवनाच्या स्वच्छ निलवर्णी सरोवरावर हजारो वर्ष दाटलेलं सर्व शेवाळं आज माझं मलाच निर्धारानं दूर करायचं आहे, केवळ माझ्याच आंतरिक समाधानासाठी. म्हणूनच तुम्ही पिढ्यानपिढ्या वाचलेलं, तोंडपाठ केलेलं पारंपरिक पोथीनिष्ठ श्रीकृष्ण चरित्र मी मुळीच सांगणार नाही. आज या क्षणी माझं जसं घडलं तसं चरित्र सांगितल्याविना मूकच राहणंही माझ्या हातात नाही. फार तर काय होईल, एखादी नगण्य घटना पूर्णतः दूर राहील, घटनांचा क्रमही कुठेतरी मागं पुढं होईल, एखादा छोटासा संदर्भ समूळ निसटेलही. त्यामुळे खरोखरच फारसं काही बिघडत नाही. आज या क्षणी मी पोहडलो आहे
तो सौराष्ट्रातील भालका तीर्थावरील एका फांद्याच फांद्या असलेल्या डेरदार प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या तळी. का आलो मी इथं? माझ्या अत्यंत प्रिय मेघपुष्प, बलाहक, शैब्य आणि सुग्रीव या पांढऱ्या शुभ्र पुष्ट 4 घोड्यांचा खरारा आजूर मी स्वतःच करीत आलो होतो. तो माझा मला सर्वात प्रिय असा नुसताच कर्मयोग नव्हता, तो सहज असा प्रेमयोगही होता. घोडा या मला सर्वाधिक आवडणाऱ्या गतिश्रेष्ठ प्राण्यावरचा. त्यांच्या खराऱ्यासाठी लागणाऱ्या काटेरी रानवेळी या अरण्यात फिरून निवडून मी नुकत्याच गोळा केल्या आहेत. त्यांची काटेरी पुरचुंडी माझ्या पुष्कराज मंडीत अंगठीधारी उजव्या मुठीत घट्ट धरलेली आहे. या पुष्कराजावर मस्तकावरच्या तळपत्या सूर्याची चिरतृण किरणच किरण उरलीत. माझ्या रक्तातील पेशींना या किरणांचा दाट चिरपरिचय आहे. दिवस ग्रीष्माचे आहेत. या पर्णसंपन्न अश्वत्थाच्या पर्णांची निरामय स्वर सुंदर सळसळ अरण्यभर पसरलेली आहे. मला ती स्पष्ट ऐकूही येत आहे. या वृक्षाच्या बुंद्याशी सावलीत मी माझं मस्तक विसावत ठेवलं आहे. माझा शतकोत्तर अचूकच सांगायचं तर 119 वर्षांचा उंच नींच निळसर सावळा देह आता इथं शांत शांत विसावला आहे. किती अब्द पाहिलं, अनुभवलं, घडवलं, परतवलं, रुजवलं माझ्या या निलवर्णी देहानं. छे, त्यातील श्री म्हणून विश्वमान्य झालेल्या अमर तत्वानं, वासुदेव म्हणून सर्व स्वीकृत झालेल्या अजर तत्वानं, माझ्या कंठात पांढऱ्या शुभ्र फुलांची, मध्येच हिरव्या कंच पानांचे कला श्रीमंत गुच्छ गुंफलेली टवटवीत वैजयंती माला विसावलेली आहे. टपोऱ्या मोत्यांचे कौस्तुभ मणिधारी कंठेच कंठे आणि कितीतरी सुवर्णी अलंकार छातीवर स्पंदून रुळताहेत. त्याखाली फार दिवसांनी आज हेतुतः मी अंगी धारण केलेलं सोनवरखाचं लोहकवच आहे. माझ्या कमरेच्या निळ्या शिल्यात नेहमी बांधलेला, मी कित्येकदा प्राण देठापासून फुंकलेला माझा प्रिय व सुलक्षणी पांढरा शुभ्र पांचजन्य शंखही आता भूमीवर निवांत विसावला आहे. दोन्ही दंडात रुतलेली सुवर्णी बाहुभूषणं धरून उतरणाऱ्या घामाच्या उष्ण उष्ण धारा माझ्या मलाच स्पष्ट जाणवत आहेत. माझ्या झळझळीत पितांबरावर अश्वत्थाची पानं चुकवून उतरलेलं सुवर्ण किरणांचे काही चकार कवडचे ऐसपैस पसरलेत. कटीभोवती लपटलेल्या नीलवर्णी तलम शेल्याला तर रान गवताची काही धीट पाती सहजच चिकटली आहेत. अर्धवट मुडपलेल्या उजव्या गुडघ्यावर आडवा विसावता सोडलेला माझा पितांबरधारी डावा पाय मला स्पष्ट दिसतो आहे. त्याचा गुलाबी तळवाही. होय, माझ्या अथकनी उदंड भटकंती केलेल्या या चक्रवर्ती तळव्यातच जरा नावाच्या व्याधानं नुकताच सोडलेला खोलवर रुतलेला एक सूची बाणही मला स्पष्ट दिसतो आहे. या तळव्यातून टपकणाऱ्या व पितांबरावरून खाली उतरलेल्या उष्ण उष्ण रक्ताचा स्पर्शही माझा मला स्पष्ट जाणवतो आहे. जमिनीवर टेकलेल्या उजव्या पायाच्या टाचेशी दाटलेलं माझ्याच दुर्लभ उष्ण रक्ताचं थारोळही पसरलेलं मला स्पष्ट दिसतं आहे. रक्त, खरंच रक्त म्हणजे असतं तरी काय? तो असतो चैतन्यानं अखंड काळाला साक्षी देऊन दिलेला संस्कारशील हुंकार. पिढ्यानपिढ्याच्या दीर्घ साधनेच्या संस्कारशील वाटचालीनं लाभलेला. माणूस सर्व काही आपल्या बुद्धी कौशल्यानं निर्माण करू शकतो. करू शकत नाही निर्माण रक्ताचा एक साधा थेंबही. खरंच कसं होतं माझं हे रक्त? या क्षणी माझं मलाच जाणवत आहे की फारच दुर्मिळ रंगसूत्रांच्या गुणांनी युक्त होतं ते.
त्या रंगसूत्रांचा वाण आणि पोत नीट कळला तरच कुणालाही कळली तर कळणार माझी ही जीवन गीता.